नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YS ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीमधील भूगोल या विषयातील 7वं प्रकरण लोकसंख्या याचा 3रा भाग पाहणार आहोत. याआधी आपण या प्रकरणाचे 2 भाग बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण लोकसंख्या जनरली लोकसंख्येची रचना कशी असते, जन्मदर, मृत्यूदर तसेच लोकसंख्येची घनता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे. आज आपण पुढचा भाग बघणार आहोत, स्थलांतर. लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते, त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. या उलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो. आता आपण स्थलांतर हे बघितलंय. स्थलांतर म्हणजे कोणत्याही एका कारणाने लोक आपले जे राहण्याचं ठिकाण आहे किंवा आपलं जे गाव, देश आहे, राज्य आहे ते सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्थायिक होतात. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं, जिथून लोकांनी स्थलांतर केलंय तिथली लोकसंख्या कमी होते. म्हणजेच काय होतं तर तिथलं मनुष्यबळ जे आहे ते कमी होतं. या उलट जिथं लोक स्थलांतर करून गेलेत तिथं लोकसंख्या वाढल्यामुळे तिथल्या ज्या सोयीसुविधा असतात, सार्वजनिक सोयीसुविधा आहेत, त्याच्यावरती अतिरिक्त ताण पडतो. म्हणजे एके ठिकाणी मनुष्यबळ कमी होतं आणि दुसऱ्या ठिकाणी मनुष्यबळ खूप जास्त वाढल्यामुळे सेवा सुविधांवरती ताण पडतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो. लोकसंख्येची जी रचना आहे, आपण बघितले लोकसंख्येची रचना वेगळ्या वेगळ्या घटकांच्या आधारे केली जाते. म्हणजे जेव्हा स्थलांतर होत असतं तेव्हा लोकसंख्येच्या रचनेत सुद्धा आपल्याला बदल दिसून येतो. सांगा पाहू. खाली तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्याच्या आधारे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर याच्यामध्ये देश आणि स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांची टक्केवारी, म्हणजे कोणत्याही एका ठराविक देशामध्ये किती टक्के लोक स्थलांतरित होऊन गेलेले आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. देश आहेत अफगाणिस्तान, ब्राझील, कुवेत, बांगलादेश, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, भारत, ओमान, सौदी अरेबिया, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने. तर हे काही देश तुम्हाला दिलेले आहेत आणि या देशामध्ये त्या प्रमाणात स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांची टक्केवारी आहे. आपण त्याच्यावरचे प्रश्न बघूया. कोणकोणत्या देशातील लोकसंख्येमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण 10% कमी आहे? आता जर तुम्ही ही यादी बघितली दिलेली तर ह्याच्यामध्ये अफगाणिस्तान 0.14, ब्राझील 0.34, बांगलादेश 0.73, भारत 0.52, ग्रेट ब्रिटन 8.98. तर हे 5 देश असे आहेत ज्याच्यामध्ये लोकसंख्येमधल्या जे स्थलांतरितांचं प्रमाण आहे ते 10%पेक्षा कमी आहे. स्थलांतरित लोकसंख्या 10% ते 20% असणारे देश कोणते आहेत? तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो 10% ते 20% जर्मनी येतं, ज्याचे स्थलांतरितांची टक्केवारी 12.31 आहे. त्याच पद्धतीनं अमेरिकेची संयुक्त संस्थाने त्याची सुद्धा टक्केवारी जवळपासच म्हणजे 12.81 इतकी आहे. हे 2च देश आहेत जे 10 ते 20%च्या मध्ये येतात. पुढचा प्रश्न बघा. स्थलांतरित लोकसंख्या 20%पेक्षा जास्त असलेले देश कोणते? आता या तक्त्यामध्ये आपण बघू शकतो स्थलांतरितांची टक्केवारी 20%पेक्षा जास्त असणाऱ्या देशामध्ये कुवेत आहे 62.11, त्यानंतर हाँगकाँग 42.59, इस्रायल 37.87, ओमान 24.46, सौदी अरेबिया 25.25. तर हे 5 देश आहेत ज्याच्यामध्ये लोकसंख्येच्या स्थलांतरिताची टक्केवारी जी आहे ती 20%पेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसते. या देशांमध्ये स्थलांतरित लोकसंख्या 20%पेक्षा जास्त असण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करा. आता ही कारणं तुम्हाला शोधायची आहेत. ॲक्च्युली हे तुम्हाला दिलेलं टास्क आहे की ह्या ज्या बऱ्यापैकी देश आहेत, 5 देश ज्याच्यामध्ये स्थलांतरितांची टक्केवारी 20%पेक्षा जास्त आहे, तर ती तशी का असावी याच्या पाठीमागची कारणं शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. बऱ्यापैकी बघा, कुवेत, ओमान किंवा सौदी अरेबिया हे जे आहे, ज्यांना आपण गल्फ कंट्रीज म्हणतो किंवा अरेबियन राष्ट्र असं म्हणतो, तिथे कच्च्या तेलाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तेलाच्या विहिरी आहेत आणि त्यामुळे तिकडची जी इकॉनॉमी आहे ती फारच एकदम
प्रगत आहे असं आपण म्हणू शकतो. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणारी राष्ट्र आहेत ही. तसंच इस्रायल हे जे राष्ट्र आहे ते सुद्धा अगदी छोटंसं असणारं राष्ट्र जरी असलं तरी त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञानात त्यांनी जी केलेली प्रगती आहे ती अगदी वाखाणण्यासारखी आहे. त्याचबरोबर हाँगकाँग हा सुद्धा चीनच्या बाजूला असणारा एक छोटासा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे. थोडक्यात तो चीनचाच भाग असला तरी त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वेगळं आहे. तर हाँगकाँग हा सुद्धा आर्थिकदृष्ट्या जगामध्ये 3ऱ्या नंबरला येणारं भाग आहे. म्हणजे न्यूयॉर्क सिटी आणि लंडन याच्यानंतर आर्थिक उलाढाल जर सगळ्यात मोठ्या प्रमाणात कुठे होत असेल तर ती हाँगकाँगमध्ये होते. आणि त्यामुळं लोकसंख्येचा ओघ जो आहे तो या राष्ट्रांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतो. इकडे स्थलांतरितांचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. कोणत्याही 2 देशांसाठी विभाजित वर्तुळ काढा. आता विभाजित वर्तुळ हे कसं काढायचं तुम्ही गणितामध्ये शिकला असाल, तर कोणतेही 2 देश घेऊन त्यासाठी विभाजित वर्तुळ तुम्ही काढायचं आहे. स्थलांतर व प्रदेशाचा विकास याबाबत थोडक्यात भाष्य करा. आता स्थलांतर आणि प्रदेशाचा विकास आपण बघितलं आहे, ही गोष्ट आपण आधी पण बघितली आहे. कोणत्याही गोष्टीच्या किंवा कोणत्याही प्रदेशाच्या विकासावरती तिथल्या लोकसंख्येचा बऱ्यापैकी प्रभाव पडत असतो. जर लोकसंख्या वाढत असेल किंवा कमी होत असेल, एखाद्या ठिकाणी मनुष्यबळ कमी असेल तर बऱ्यापैकी रिसोर्सेस अवेलेबल असूनसुद्धा जर मनुष्यबळ कमी असेल तर आपण तिथली प्रगती फार प्रमाणात करू शकत नाही. किंवा एखाद्या ठिकाणी जर लोकसंख्या जास्त असेल, लोकांचा बोजा जर जास्त असेल तर तिथल्या रिसोर्सेसवरती बऱ्यापैकी ताण पडतो आणि मग ते सगळं हँडल करण्यामध्येच बऱ्याचशा ज्या काही सिस्टीम्स असतात त्या कामाला लागतात आणि मग तिकडे सुद्धा आपण प्रगतीच्या दृष्टीने काही हालचाली करू शकत नाही. त्यामुळे स्थलांतर आणि प्रदेशाचा विकास ह्या दोन्ही एकमेकांशी इंटरकनेक्टेड असणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्याबाबत तुम्हाला विचार करून त्याचं उत्तर लिहायचं आहे. ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट पेजवरती बघूया. ओके, आपण बघतोय पेज नंबर 47. नेक्स्ट पेज, भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे बरेचसे घटक बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये स्थलांतर हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते, लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो. आता स्थलांतर होतं म्हणजे लोकसंख्या जी आहे, लोक जे आहे ते आपलं गाव सोडून, आपलं शहर सोडून दुसरीकडे जाऊन स्थायिक होतात. तर त्यामुळे काय होतं, तर लोकसंख्येचे पुनर्वितरण होते, लोकसंख्येची रचना जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतो. वरील तक्त्यात काही देशांमधील स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व व्यवसायाच्या संधी, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, आर्थिक विकास इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. म्हणजे आता बघा, आपण ह्या तक्त्याचा ज्या लास्ट पेजवरती अभ्यास केला त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की ओमान असेल किंवा सौदी अरेबिया असेल किंवा कुवेत असेल, तर ह्या राष्ट्रामध्ये तेलविहिरी आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारी राष्ट्र आहेत. म्हणजे हीच कारणं यांनी दिलेली आहेत की स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जिथे जास्त आहे त्या देशामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या संधी खूप उपलब्ध आहेत. तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे त्याची उपलब्धतासुद्धा जास्त आहे. त्या देशांचा आर्थिक विकास झालेला आहे असं आपण म्हणू. आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्टेबल असणारे देश आहेत ते, आणि हे सगळे घटक कारणीभूत ठरतात स्थलांतरासाठी. या उलट राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासलेपण इत्यादी कारणामुळे स्थलांतरितांचे प्रमाण कमी असते. राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, राजकीयदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या जर समाज प्रगत नसेल किंवा आर्थिक मागासलेपण असेल, आर्थिकदृष्ट्या जरी समाज प्रगत नसेल तरी अशा कारणांमुळे स्थलांतरितांचं जे प्रमाण आहे ते कमी असतं. भारतासारख्या देशात स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याचे दिसून येते. म्हणजे आता आपण जर बघितलं तर भारतामध्ये स्थलांतरितांचं प्रमाण जे आहे ते कमी आहे, 10% सुद्धा कमी आहे. पण जर आपण एकूण लोकसंख्येचा विचार केला तर मात्र ही संख्या जी आहे ती जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं, कारण भारताची लोकसंख्या ही जास्त आहे. त्यामुळं एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या, स्थलांतरितांची जी संख्या आहे ती भारतामध्ये जास्त आहे. जरा डोकं चालवा. भारतातील
0.52% लोकसंख्या स्थलांतरित आहे. म्हणजे किती लोक स्थलांतर करून भारतात आले ते सांगा. आता हे गणित आहे, तुम्हाला सोडवायचं आहे. भारताची लोकसंख्या किती आहे आता सध्या घडीला 2025मध्ये आपण आहोत. तर 2021च्या जनगणनेनुसार किंवा आत्ता करंटली भारताची लोकसंख्या किती आहे आणि त्यापैकी 0.52% म्हणजे एकूण किती लोक स्थलांतर करून भारतामध्ये आलेले आहे. तुम्ही नक्की हे गणित सॉल्व करा आणि मला याचा आन्सर कमेंट करून सांगा पाहू. खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा आणि उत्तरे द्या. खालील ठिकाणी काम करणाऱ्यांना तुम्ही काय म्हणून ओळखता? शेत, कारखाना, हॉटेल, दवाखाना, दुकान, शाळा, कार्यालय. वरील यादीत आवश्यकता वाटल्यास भर घाला. म्हणजे तुम्ही आणखीनही तुम्हाला जर वाटलं असं काही सुचत असेल तुम्हाला एखादं ठिकाण, तर तुम्ही ह्याच्यामध्ये भर पण घालू शकता. तर शेतामध्ये जे काम करतात त्यांना आपण शेतकरी किंवा शेतकामगार, शेतमजूर असं म्हणतो. कारखान्यामध्ये जे काम करणारे असतात त्यांना कामगार असं म्हटलं जातं. हॉटेलमध्ये काम करणारे असतात ते वेटर्स शक्यतो. दवाखान्यामध्ये जे काम करणारे असतात ते डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, नर्सेस. दुकानामध्ये असतात ते दुकानदार ज्यांना म्हणतो आपण. शाळेमध्ये असतात ते शिक्षक किंवा मग इतर जो स्टाफ असतो, शिपाई काका असतात किंवा आंटीज वगैरे असतात, मावश्या असतात. आणि कार्यालय म्हणजे ऑफिसेस, जनरली जे सरकारी ऑफिसेस असतात किंवा इतर कोणतेही. तर अशा ठिकाणी काम करणाऱ्यांना तुम्ही काय म्हणून ओळखता? हे काम करणाऱ्या लोकांची सर्वसाधारणपणे वयोमर्यादा काय असते? आता शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांची वयोमर्यादा बऱ्यापैकी कमी एजपासून, गावाकडचा जर तुम्ही विचार केलात तर जे शेती करणारे कुटुंब आहेत त्यांच्या घरातली लहान मुलं अगदी वयाच्या 12व्या-15व्या वर्षापासून शेतामध्ये जातात. भले काही काम करत नसतील पण वडिलांसोबत, आजोबांसोबत जातात. बऱ्यापैकी कारखान्यामध्ये किंवा शाळेमध्ये, कार्यालयामध्ये काम करणारी जी लोकं असतात त्यांची वय ठरलेली असतात. एक ठराविक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर म्हणजे वयाच्या 24-25 नंतर हे लोक काम करणं सुरू करतात. म्हणजे साधारण वयोमर्यादा त्यांची 25च्या पुढे असते. त्याचबरोबर हॉटेल किंवा दुकान, आता हे परत असं, हॉटेल जर तुमचं वडिलोपार्जित आहे किंवा परंपरा चालत आलेलं आहे, दुकान जे वडिलोपार्जित आहे, तर मग तिथे सुद्धा बऱ्याच लहान वयापासून जे मुलं असतात ती काम करणं सुरू करत असतात. कामांच्या बदल्यात त्यांना काय मिळतं? आता इथं सगळे जे काम करत असतात त्यांना कामाच्या बदल्यात काहीतरी मोबदला मिळत असतो आणि तो मोबदला जो असतो तो जनरली आर्थिक स्वरूपाचा असतो. हल्ली कामाच्या बदल्यात शक्यतो लोकांना पैसे दिले जातात. कोणत्या कामासाठी शिक्षणाची आवश्यकता असते? आता कारखान्यामध्ये काही हायर पोस्ट असतील, टेक्निकल पोस्ट असतील किंवा मग दवाखाना, शाळा, कार्यालय अशा ठिकाणी काम करण्यासाठी आपल्याला 100% शिक्षणाची आवश्यकता असते. कोणत्या कामात कौशल्याची आवश्यकता असते? कौशल्य म्हणजे कोणतंही एखादं स्किल, शेती करणं म्हणा किंवा कारखान्यामध्ये काम करणं, हॉटेलमध्ये तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर जेवण बनवावं लागतं, वेगळ्या वेगळ्या डिशेस असतात, किंवा दुकान चालवायचं आहे, तुमचा ग्राहक जो आहे तो तुमच्याकडे आला पाहिजे, तुमच्याकडून त्याने सामान खरेदी केलं पाहिजे, दॅट इज ऑल्सो स्किल. हे सुद्धा एक कौशल्य आहे. त्यामुळे मग शेती, कारखाना, हॉटेल, दुकान ही जी ठिकाणं आहेत इथे काम करताना तुम्हाला कौशल्याची आवश्यकता असते. कोणते काम शिक्षण व कौशल्याशिवाय करता येऊ शकते? आता हा मात्र तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न आहे. तुम्ही तुमचं डोकं वापरण्याचं उत्तर द्यायचं आहे की असं कोणतं काम आहे जे करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची सुद्धा गरज नाही आणि कुठल्याही कौशल्याची सुद्धा गरज नाही. शिक्षण आणि कौशल्याशिवाय सुद्धा तुम्हाला ते काम करता येऊ शकतं किंवा इतरही कोणी ते काम करू शकतो. शिक्षण व कौशल्य आणि मिळणारा मोबदला याची सांगड घाला आणि तक्ता तयार करा. आता तुम्हाला एक तक्ता तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण, कौशल्य आणि मिळणारा मोबदला, म्हणजे तुम्ही एक शेतकरी आहात असं समजा किंवा कुठलाही XYZ शेतकरी आहे, तो त्याचं कौशल्यपणाला लावून वर्षभर काम करतो आणि तो एक ठराविक रक्कम वर्षाच्या शेवटी मिळवतो. त्याचा पूर्ण खर्च, वर्षभराचा खर्च आणि जमा याचा एक तंतोतंत विचार करून त्याची इन्कम काय असेल, त्याला काय मोबदला मिळतो, आणि तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, तुम्ही बऱ्यापैकी एक चांगली हाय क्लास नोकरी करता, तुम्हाला एक मोठंसं पॅकेज आहे आणि मग तुम्हाला मिळणारा मोबदला काय आहे याची एक सांगड घालायची आहे आणि तुम्हाला एक तक्ता तयार करायचा आहे.
लोकसंख्या एक संसाधन. आता हा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. लोकसंख्या संसाधन का समजलं जातं. संसाधन म्हणजे एक रिसोर्स, ते एक साहित्य आहे, उत्पन्नाचं साहित्य आहे किंवा तो एक साधन आहे असं आपण म्हणू. तर लोकसंख्या एक संसाधन का आहे हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. माझा हा व्हिडिओ सर्वांनी बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमधून सांगा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.